तर कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी नवीन एक ब्लॉग घेऊन आली आहे. तर रिसेंटली तुम्हाला माहितीच आहे 16 जूनला आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी झाली आहे. तर त्याच्यामध्ये मी ब्लॉगसुद्धा शेअर केला आहे आणि खाली मेन्शनसुद्धा करते. तर तुम्ही जर नक्की तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्की जाऊन बघा आणि नक्की कसं सेलिब्रेशन आमच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरी झाले तर ते कमेंट करून सांगा. आणि मी आता व्हिडिओ बनवते तर तो असणार आहे आमच्या रिसेंटली अॅनिव्हर्सरी झालेत ना त्याच्यामध्ये काय काय गिफ्ट्स आलेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता. सो लेट्स गो नाव. तर पहिलं अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणजे ह्यांनी मला दिलं आहे स्पेसिफिकली म्हणजे पर्सनली. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिले तर एक फोटो फ्रेम दिली ती एवढी सुंदर आहे आणि ती आमच्या लग्नातली आहे. मी सप्तपदीमध्ये आम्ही फोटोशूट वगैरे केलं होतं तर त्यामधलीच एक फेम आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट्स सी नाव. तर ही आहे ती फेम, तुम्हाला दिसते का? एवढी सुंदर आहे आणि ही आसपास आहे 1600 रुपयाची. तर यू कॅन सी किती सुंदर आहे आणि हा फोटो मला खूप आवडतो आणि तोच त्यांनी करून घेतला म्हणजे तो बनवून घेतला आहे आणि मला हा खूप आवडतो पर्सनली. मी ह्यांना आधी सांगितलं की म्हणजे आपण जर घरामध्ये फोटो जर लावले ना तर आपण हा फोटो कधीतरी आपण नक्कीच बनवूया आणि हा फोटो लावूयात कारण की मला हा फोटो खूप आवडतो. तर आणि त्यांनी मला पर्सनली काही गिफ्ट दिलं आहे. तर सेकंड गिफ्ट आहे ते परफ्यूम. हा आहे परफ्यूम आणि हा आहे 700 रुपयाचा परफ्यूम. तर एवढं छान स्मेल आहे. मी तुम्हाला दाखवते, ह्याचं अनबॉक्सिंग करून दाखवते मी तुम्हाला. तर हे असं अनबॉक्सिंग केलेलं आहे. एवढा मस्त परफ्यूम आहे आणि स्मेल तर वा मस्त एकच नंबर. खूप छान स्मेल आहे. अराउंड 677चा आहे आय थिंक. ह्यांनी मला दाखवलं फ्लिपकार्टवरून घेतला आहे. जर ह्याची लिंक प्रोव्हाइड झाली तर मी तुम्हाला नक्कीच मेन्शन करेल. तर खूप छान स्मेल आहे ह्याचा आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर मी ह्याची लिंक नक्कीच मेन्शन करेल. आणि तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर यू कॅन टेक दिस. खूप छान आहे हा परफ्यूम, मला तर खूप आवडला. एकदम मस्त आहे आणि वास तर एवढा भारी आहे, स्मेल एकदम मस्त आहे आणि खूपच सुंदर आहे. ह्याच्याच पुढे मी काहीच नाही बोलू शकत कारण की आहेच तेवढा खूप छान. तर लेट्स गो नंतरचं. तर आता मी त्यांना काय गिफ्ट दिले तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता जर वेळेस आपण जातो दुकानात वगैरे कुठल्या मॉलमध्ये वगैरे आणि काहीतरी रेडीमेड आपण ते गिफ्ट घेतो आणि ते डायरेक्टली देतो. तर मी असा काय विचार केला तर मी विचार केला की यार आपण असं पैशाने तर गिफ्ट घेऊ शकतो पण मी असा विचार केला की यार आपण काहीतरी हँडमेड करू, हँडलूम करूयात जेणेकरून त्यांना आवडेल. त्यात आपले एफर्ट्स असतात आणि मी स्वतः एफर्ट्स त्यामध्ये खूप घेतलेले आहेत आणि ते गिफ्ट मी तुम्हाला शेअरसुद्धा करणार आहे. सो लेट्स सी. आणि तुम्हाला पण कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तुमच्या हस्बंडला, तुमच्या बॉयफ्रेंडला कोण असेल त्यांना तर तुम्ही पण असं हँडलूम काहीतरी करत जावा जेणेकरून खूप छान वाटतं पुढच्या माणसाला जेव्हा आपण त्यात एफर्ट्स आपले त्यात घातलेले असतात. असं तर आपण पर्सनली म्हणजे असं तर गिफ्ट देतच असतो इंडिव्हिज्युअली. तर असं दुकानात जातो, काय आवडेल ते घेतो, कपडे घेतो, ते तर म्हणजे सगळेच करतात. पण मी आता ह्यावेळेस असा विचार केला की यार आपण काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करूयात की माझ्या विचाराला. आणि मी ही एक डायरी बनवली आहे. तर ती मी डायरी आहे ना ॲनिव्हर्सरीच्या आधी खूप दिवसांपूर्वी घेऊन ठेवली होती म्हणजे 5-6 महिने घेऊन ठेवली होती. आणि मी तेव्हाच मी असा विचार केला होता की यार मी काहीतरी हँडलूम करणार आहे आमच्या ॲनिव्हर्सरीला आणि मी त्यांना ती गिफ्ट देणार आहे. त्यात काहीतरी मेमरीज असतील आपल्या. तर तसंच मी काहीतरी बनवले आणि मी तुमच्यासोबत ते शेअर करते गिफ्ट. आणि त्यांना पर्सनली एवढं ते गिफ्ट आवडलं आहे. सो खूपच आवडले. त्यावरती मी काहीच बोलू नाही शकत कारण की आवडलेच तेवढं आणि मी केलं तेवढं, माझे एफर्ट्स तेवढे आहेत त्यामध्ये. सो लेट्स सी. मी तुमच्यासोबत शेअर करते आता ते. तर ती आहे ही डायरी असं. आणि हे मी जे आहे ना हे ऑलरेडी नाही आहे तर मी स्वतः बनवले. हे जे आहे हे स्टिकर नजरचं तर ते मी स्वतः केले म्हणजे स्वतः कट करून मी ते लावले. तर लेट्स फर्स्ट पेज. तर इथं काय माहिती आहे का, इथं मी लिहिले 1 इयर मेमरीज. म्हणजे मी ह्याच्यामध्ये काय केले जे आमच्या 1 वर्षाच्या मेमरीज आहेत ना तर त्या सगळ्या मी ह्याच्यामध्ये कलेक्ट केलेत आणि त्याला पर्सनली मी खूप छान म्हणजे डेकोर केले इन शॉर्ट मी म्हणू शकते. तर मी दाखवते. आणि हे जे सगळं ही डायरी ना पूर्ण प्लेन होती तर ती मी त्याला सगळी एकदम कलरफुल केली आहे. ब्लॅक होती तर कलरफुल केली आहे. आपण कसं म्हणतो की एखादे म्हणतात की माझं लाईफ एकदम प्लेन होतं आणि कोणीतरी माझ्या लाईफमध्ये आलं आणि त्यांनी मला कलरफुल केलं. तर तसंच ही एक ब्लॅक डायरी होती आणि मी त्याला एकदम कलरफुल केलेली आहे. सो यू कॅन सी. मी तुम्हाला दाखवते. हे फर्स्ट पेज आहे, हे सेकंड पेज आहे. इथे लिहिले मी मेमरीज. तर हे आमचे पहिल्यापासूनचे 1 इयरची मेमरी सगळे फोटोज मी प्रिंट आउट केले आणि मी ह्याच्यात खूप छान प्रकारे डेकोर केलेला आहे. हे आमच्या सुपारीचा फोटो आहे. नंतर आम्ही लग्नाच्या वेळेस प्री वेडिंग शूट केलं होतं तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये मी म्हणजे सगळे फोटो कलेक्ट करून एका ठिकाणी कलेक्ट करून सगळ्या डायरीमध्ये मेन्शन केले. आणि बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळे स्टिकर सुद्धा लावलेले आहेत जेणेकरून ती डायरी एकदम अट्रॅक्टिव्ह व्हावी. आणि हे गिफ्ट आम्ही तिथं
फोडलं नव्हतं. घरी आल्यानंतर ना ह्यांनी पॅकिंग फोडलं आणि पाहिलं त्यावेळेस एकदम एकदम रिॲक्शन त्यांची मी कॅप्चर नाही करू शकले, पण खूप आवडली होती त्यांना डायरी. आणि मी मम्मीला आणि माझ्या सासूबाईंना पण नंतर दाखवली आणि त्यांना सुद्धा खूप आवडली होती. तर त्या म्हटल्या, सासूबाई म्हटल्या की यार तू कधी बनवली ही डायरी, मला तर ती कधी दिसली नाही डायरी बनवताना. तर माझा भाऊ म्हटला की ती दरवाजा लावून गपचूप बसते आणि मग सगळं करत असते. तर मी कोणाला सांगितलं नव्हतं मी ही डायरी बनवते. सो लेट्स सी. आणि मी ह्याच्यामध्ये थॉट्स पण मेन्शन केलेत, म्हणजे मला त्यांच्याविषयी काय थॉट्स होते किंवा काही असतंच ज्याचं त्याचं, तर ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये मेन्शन केलं. आता मी तुम्हाला इथलं रीड करून दाखवते. तर ह्याच्यामध्ये मी काय लिहिले, तर अन अंडरस्टँडिंग पार्टनर इज नॉट समवन हू इज अ परफेक्ट बट समवन हू अंडरस्टँड यू अँड यू हर्ट विदाउट सम वर्ड्स. तर हे मी ह्याच्यात मेन्शन केले आणि ते तसं आहे सुद्धा त्यांच्यामध्ये, तर तेच मी मेन्शन केले. तर एवढीच होती 1 इयरची मेमरी. जेवढे होतील तेवढे मी फोटोज ह्याच्यामध्ये कॅप्चर केलेत. सो आता नेक्स्ट मी तुम्हाला गिफ्ट दाखवते. तर एक राधाकृष्णाची मोठी फ्रेम आली आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठी आहे. ह्याच्यात ना असं क्रिस्टल वर्क आहे आणि खूप छान आहे, एकदम मस्त आहे. यू कॅन सी. त्यानंतर दुसरी पण एक फोटो फ्रेमच आलेली आहे. ती खूप सुंदर आहे. ती मला एवढी आवडली ना, एकदम मस्त आहे. मी अजून पॅकिंग त्याचं खोललं नाही आहे, पण मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते आता. तर ती आहे ही. आता मी तुम्हाला ती अनबॉक्सिंग करून दाखवते. खूप मोठी आहे, माझ्या पण हातात बसत नाही आहे. तर ती आहे ही. असं आपण वॉलला वगैरे लावू शकतो आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी असे नॉर्मल फोटोज आहेत, त्यामध्ये आपले प्रिंट करून आणायचे आणि ह्याच्यामध्ये लावायचे. तर ही एक खूप मला आवडली. त्यानंतर दुसरी पण आली आहे ना, तर ती सुद्धा म्हणजे फोटो फ्रेम नाही म्हणू शकत आपण. ती असं मिरर पण आहे आणि त्याच्यामध्ये फोटो लावले ना, ज्यावेळेस आपण लाईट लावेल ना त्यावेळेस फोटो पण दिसतो आणि मिरर पण आहे. आणि ही पर्सनली ज्यांनी गिफ्ट दिलं ना, तर ते म्हटले की यार तुझ्या बायकोला खूप फोटोंचा नाद आहे, तर मी तो असा विचार केला की मी फोटोचंच काहीतरी असं गिफ्ट द्यावं. तर हा आहे मिरर. आपला ब्लॉग दिसतं ह्याच्यामध्ये जे मी शूट करते ते. तर हे मिरर पण आहे. आपण पर्सनली हे मिररसुद्धा यूज करू शकतो. आणि ज्यावेळेस ह्याच्यामध्ये सील लावायला पॉईंट दिलेत आणि ह्याच्यामध्ये लाईट लागते. ह्याच्यामध्ये एक ऑलरेडी फोटो आहे जो आपण असं खोलू शकतो. ह्याच्यामध्ये ऑलरेडी असा एक फोटो दिला आहे. ह्या फोटोच्या जागी आपला फोटो आपण लावू शकतो आणि ज्यावेळेस आपण लाईट ऑन करेल ना, त्यावेळेस ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे लाईट लागते आणि आपला फोटो म्हणजे दिसतो. म्हणजे हे 2 टाईप्स आहे, मिरर पण आहे आणि फोटो फ्रेम पण आहे. तर दोन्ही म्हणून यूज करू शकतो. आणि दुसरे 2-3 गिफ्ट्स होते. तर ते होते फ्लावर्स, म्हणजे फ्लावरचे गुच्छ असतात ना, बुके. तर 2-3 बुके होते. तर ते एकदम सुकून गेले. आता मी ते नाही दाखवू शकत. आणि हे एवढे सगळे गिफ्ट्स आलेत ना, तर खूप छान आहेत. ज्यांनी दिलेत त्यांच्यासाठी सो मच थँक्यू. आणि असा होता आपला ब्लॉग. तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.